तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापूर्वी मी एक रील बनवली होती इंस्टाग्रामवरती ड्रोनची। तर मित्रांनो, या ड्रोनबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापूर्वी मी एक रील बनवली होती इंस्टाग्रामवरती ड्रोनची। तर ती एक कॉमेडी रील होती आणि त्या रीलमध्ये ड्रोन आम्ही 15 ओळीचा दाखवला होता। तर तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की मी एक ड्रोन परचेस केलेला आहे जो मेड इन इंडिया आहे आणि गरुडा बॅग वर्जन मी परचेस केलेला आहे। तर आजचा व्लॉग हा ड्रोनवरतीच असणार आहे। तर हा जो गरुडा ड्रोन आहे मेड इन इंडिया हा कसा उडतो हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि हा वर्थ आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण याची कॉस्ट आहे 8000 रुपीज। तर मित्रांनो, हा जो ड्रोन आहे तो तुम्ही ऑनलाईनही परचेस करू शकता किंवा ऑफलाईनही परचेस करू शकता। पण ऑफलाईन परचेस करायचं असेल तर तुम्हाला वेस्टर्न लाईनला जावं लागेल आणि मी हार्बर लाईनला पनवेलला राहतो, त्यामुळे मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे। तर मित्रांनो, ड्रोन माझ्या घरी आलेला आहे, तर मी तुम्हाला पहिल्यांदा त्याचं अनबॉक्सिंग दाखवतो, बघा। तर मित्रांनो, हा ड्रोन मी या वेबसाईटवरून ऑर्डर केलेला आहे आणि हा ड्रोन जो आहे जो गरुडा मेड इन इंडिया बॅग व्हर्जन आहे। तर बॅग व्हर्जनमध्ये तुम्हाला एक कॉम्पॅक्ट साईजची बॅग मिळते, त्याच्यामध्ये तुमचा ड्रोन सेफली राहू शकतो आणि तुम्ही तो कुठेही कॅरी करू शकता। आणि आफ्टर डिलिव्हरी विदिन 7 to 10 डेजमध्ये इन केस ऑफ एनी फॉल्ट और डॅमेज हा ड्रोन तुम्ही रिप्लेस करू शकता। मित्रांनो, मी जो ड्रोन मागवलेला आहे त्या ड्रोनसोबत मला एक बॅटरी, 4 फॅन्स आणि एक USB चार्जिंग केबल भेटलेली आणि याची जी बॅटरी आहे ती तुम्हाला ड्रोन उडवायच्या आधी मिनिमम 60 to 70 मिनिट्स चार्ज करावी लागते, त्यानंतरच आपण ड्रोन उडवू शकतो। मित्रांनो, ड्रोनची बॅटरी मी चार्ज केलेली आहे आणि आता मी आमच्या जवळच जुडिओच्या समोर एक मोकळं मैदान आहे, त्या मैदानामध्ये आम्ही ड्रोन उडवायला जाणार आहे आणि माझ्यासोबत असणारे भावेश आणि हर्ष। तर बघूया मग हा ड्रोन कसा उडतो आहे। मित्रांनो, या ड्रोनसोबत तुम्हाला एक मॅन्युअल पुस्तक एक भेटेल आणि त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि त्यामध्येच एक ॲपचं नाव पण दिलेलं आहे। तो ॲप डाउनलोड करून तुम्हाला ओपन करायचं आहे, त्यानंतर रिमोटशी तुमचा ड्रोन अटॅच झाल्याच्या नंतर तुम्ही तो ड्रोन उडवू शकता। चला तर मग निघायचं। चालू पहिला कनेक्ट करा कसं म्हणतो आता आलं का वायफायमध्ये FTP झालं कनेक्ट का नाही पकडा नीट। हां, आत्ता झाला। त्याच्या बहुतेक बोर्ड तीन मोड आहे त्यामध्ये काहीतरी। खालचाच मूड आहे, खालचाच मूड आहे। हां, खूप मूड आहे खालचा।
तुम्ही खाली बघा, मी वरती ॲडजस्ट करतो. स्मूथ आहे, ब्लॅक नाही आहे बिलकुल. ब्लॅक होतं बघा आता मी फास्टमध्ये वरून खाली बघतो. एकदम स्मूथ मोमेंट करते. तर मित्रांनो ड्रोन उडवला मी आणि आज तो एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर उडला. कारण जेव्हा फर्स्ट टाईम मी उडवलं होतं तेव्हा मला एवढं त्याच्या सेटिंग माहीत नव्हत्या आणि रिमोटचं कंट्रोलिंग पण मला प्रॉपर जमत नव्हतं. बट आत्ता मी जे उडवला तो एकदम प्रॉपर उडला, व्यवस्थित उडला आणि भरपूर स्टेबल पण होता. आणि त्याचा डाऊन कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही कॅमेरे चेक केले, कॅमेरे पण एकदम ओके होते. आणि हा जस्ट आम्ही टेस्टसाठी उडवलेला आहे आणि ॲक्च्युअल आम्ही त्यामध्ये जास्त काही शूट केलेलं नाही. पण जे काही मी शूट केलं ते मोबाईलमध्ये प्रॉपर सेव्ह झालेलं आहे. मला त्याच गोष्टीचं टेन्शन होतं की व्हिडिओ व्यवस्थित सेव्ह होईल की नाही. बट सेव्ह झाल्यात व्हिडिओ आणि व्यवस्थित झाल्यात. तर तुम्हाला कसं वाटलं हा ड्रोन हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो माझ्या मते 8000 रुपीजच्या मानाने हा ड्रोन परफेक्ट आहे आणि हा मेड इन इंडिया आहे. सो तुम्ही या ड्रोनला प्रिफर करावं असं मला वाटतं. तर मित्रांनो या ड्रोनबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता किंवा माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही मला DM करू शकता. आणि आय होप तुम्हालासुद्धा हा ड्रोन आवडला असेल आणि आजचा व्लॉगही तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील. तर मित्रांनो भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड गुड नाईट. जवळ ये ना एवढा लांब लॉस झालं. अरे बॅटरी लो आहे. मग तुम्ही पूर्ण नाही दिसत म्हणजे हाफ तोंड एवढं दिसतं. एवढंच दिसतं. एवढंच पाहिजे ना ब्लॉगमध्ये, एवढंच असतं. थांब ना, व्हिडिओ चालू केलीस का? नाही ना, चालूच आहे का?